आयुष्य म्हणजे सतत बदलणारी नदी हो असं आपण नेहमी ऐकतो. हो पण खरं सांगायचं तर बदलाची एक छोटीशी लाट आली तरी आपल्या पायाखालची वाळू सरकते. अगदी भीती वाटते. हो, आणि आज आपण याच विषयावर जरा खोलात जाणार आहोत. आपल्याकडे आध्यात्मिक गुरु विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विद्यावाणी या ग्रंथातील काही अंश आहेत. हो, आणि हा ग्रंथ म्हणजे गुरु आणि त्यांच्या साधकांमधला एक संवाद आहे. आणि त्यात एका साधकाने असा प्रश्न विचारलाय जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. आणि तो प्रश्नच आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. बरोबर. साधकाने विचारलं, गुरुजी, जीवनातील बदल अटळ आहेत हे मला कळतंय, पण ते सोबत भीती आणि अनिश्चितता घेऊन येतात. मग अशा बदलांना स्वीकारून आयुष्याच्या प्रवाहात सहजपणे आणि लवचिकतेने पुढे कसं जायचं? मला वाटतं या एका प्रश्नातच सगळं आलं. अगदी. आणि आज आपण याच प्रश्नाच्या उत्तराचा धांडोळा घेणार आहोत. आणि गुरूंचं उत्तर केवळ तात्विक नाहीये, ते खूप व्यावहारिक सुद्धा आहे. तर मग मूळ प्रश्नात येऊया. गुरु यावर थेट उत्तर देण्याऐवजी एका मूलभूत तत्वापासून सुरुवात करतात, जे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. कोणतं? ते म्हणतात, बदल हा जीवनातील एकमेव स्थिरांक आहे. हो, हे वाक्य आपण खूप वेळा ऐकलंय. बरोबर. पण ते असं का म्हणतात की हे स्वीकारणं आवश्यक आहे? कारण काय आहे ना, जोपर्यंत आपण हे स्वीकारत नाही तोपर्यंत आपण बदलाशी लढत राहतो. अच्छा. आपली सगळी ऊर्जा बदलाला विरोध करण्यातच खर्च होते. गुरूंच्या मते भीती बदलाची नसते, म्हणजे भीती अनोळखी गोष्टींची असते. बरोबर. आपल्याला सवयीच्या ओळखीच्या गोष्टींमध्ये सुरक्षित वाटतं. अगदी. त्यामुळे परिचित गोष्टी सोडून देणं ही बदलाच्या प्रक्रियेतील पहिली आणि सगळ्यात अवघड पायरी आहे. हो, ती उडी मारल्याशिवाय पुढचा प्रवास सुरू होऊ शकत नाही. बरोबर. पण ही उडी मारणं सोपं नाहीये. आपलं मन आपल्याला मागे खेचतं. जे आहे ते बरं आहे, कशाला उगाच धोका पत्करायचा, ही भावना खूप नैसर्गिक आहे. मग यावर मात कशी करायची? आणि म्हणूनच गुरु केवळ तत्वज्ञान सांगून थांबत नाहीत, ते एक गोष्ट सांगतात. एका स्त्रीची. हो, एका मध्यमवयीन स्त्रीची, सुनीताची. तिच्या कथेमधून हे तत्वज्ञान प्रत्यक्षात कसं आणायचं हे समजतं. हो, आणि मला वाटतं ना, हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. का? कारण ते आपल्यापैकी कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. सुनीता एका कंपनीत अनेक वर्ष काम करत असते. आणि अचानक कंपनीच्या पुनर्रचनेमुळे तिची नोकरी जाते. हो, सगळं काही सुरळीत चालू असताना आयुष्यात असा एक मोठा धक्का बसतो. बरोबर. आणि तिची पहिली प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक होती. भीती, राग आणि भविष्याबद्दल प्रचंड अनिश्चितता. हो, तिची ओळख, तिची सुरक्षितता, तिची रोजची दिनचर्या, सगळं काही त्या नोकरीशी जोडलेलं होतं. एका क्षणात ते सगळं नाहीसं झालं. मग इथेच तो महत्वाचा मुद्दा येतो. अशा परिस्थितीत बहुतांश लोक नकारात्मकतेत वाहून जातात. पण सुनीताने वेगळं काय केलं? तिने एक जाणीवपूर्वक निर्णय घेतला. काय? तिने ठरवलं की ह्याकडे संकट म्हणून नाही बघायचं, उलट स्वतःला नव्याने घडवण्याची ही एक संधी आहे असं मानायचं. अच्छा. आणि गंमत अशी आहे की ग्रंथानुसार हा काही फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगचा प्रकार नाहीये. मग काय आहे? ही एक प्रकारची व्यावहारिक रणनीती आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे संकट म्हणून पाहतो तेव्हा आपला मेंदू बचावात्मक पवित्र्यात जातो, डिफेन्स मोडमध्ये. बरोबर. पण जेव्हा आपण तिला संधी म्हणून पाहतो तेव्हा आपला मेंदू उपाय शोधायला लागतो. म्हणजे डिफेन्सवरून ऑफेन्सवर येणं. वा, डिफेन्सवरून ऑफेन्सवर येणं हा दृष्टिकोनच खूप शक्तिशाली आहे. पण फक्त विचार बदलून भागत नाही. तिने प्रत्यक्षात काय पावलं उचलली? कारण कृतीशिवाय विचार पोकळ असतात. अगदी बरोबर. आणि तिची पावलं खूप विचारपूर्वक आणि व्यावहारिक होती. सगळ्यात आधी तिने शांतपणे बसून स्वतःला काही मूलभूत प्रश्न विचारले. जसं की? कौशल्यांचं आणि आवडीनिवडींचं मूल्यांकन केलं. पण इथे एक प्रश्न येतो. आपल्या कौशल्यांचे मूल्यांकन करणे हे ऐकायला सोपं वाटतं. पण ज्या व्यक्तीने 15 वर्ष एकच प्रकारची नोकरी केली आहे, तिला अचानक हे कसं कळणार? म्हणजे अनेकांना तर माहितीही नसतं की त्यांच्यात दुसरी कोणती कौशल्य आहेत. खूप चांगला मुद्दा आहे. ग्रंथ हेच सांगतो की अनेकदा आपली कौशल्य आपल्या कामाच्या पदनामाखाली दडलेली असतात. उदाहरणार्थ सुनीता अकाउंट्स मॅनेजर होती, पण तिचं खरं कौशल्य केवळ आकडेमोड नव्हतं, तर ते होतं ग्राहकांशी संबंध निर्माण करणं, किचकट माहिती सोपी करून सांगणं आणि वेळेवर काम पूर्ण करणं. बरोबर. ही कौशल्य कोणत्याही क्षेत्रात लागू होऊ शकतात. तिने फक्त मी काय करते याचा विचार न करता मी ते कसं करते याचा विचार केला, आणि त्यातूनच तिला तिच्या खऱ्या क्षमतांची ओळख झाली. अच्छा, म्हणजे आपल्या कामाच्या कृतीमागे दडलेली कौशल्य शोधून काढणं ही पहिली पायरी झाली. यानंतर तिने काय केलं? तिला जाणवलं की जग बदलतंय आणि तिच्या कौशल्यांना थोडी आधुनिक जोड देण्याची गरज आहे.
हो. म्हणून तिने काही ऑनलाईन कोर्सेसमध्ये प्रवेश घेतला. डिजिटल मार्केटिंग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा काही नवीन गोष्टी ती शिकली. ठीक आहे, नवीन कौशल्य शिकणे हा एक चांगला सल्ला आहे, पण याला वेळ आणि पैसा दोन्ही लागतो. हो, लागतो. सुनीताच्या बाबतीत हे शक्य झालं, पण ज्यांच्याकडे आर्थिक अडचण आहे त्यांच्यासाठी हा मार्ग किती व्यावहारिक आहे यावर ग्रंथात काही उल्लेख आहे का? हो, यावरही उल्लेख आहे. गुरु असं म्हणतात की शिकणं हे महागड्या कोर्सपुरतं मर्यादित नाही. शिकण्याची वृत्ती महत्वाची आहे. वृत्ती? संसाधने उपलब्ध आहेत, लायब्ररीत पुस्तकं आहेत किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या हाताखाली उमेदवारी करणं हे सुद्धा शिकणंच आहे. महत्वाचं हे आहे की मला सगळं येतं हा अहंकार सोडून मला नवीन काहीतरी शिकायचं आहे ही नम्रता आणि कुतूहल बाळगणे. बरोबर. सुनीताने तिच्या परिस्थितीनुसार मार्ग निवडला. प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीनुसार तो निवडावा. बरोबर. म्हणजे कृती महत्वाची, तिचा आवाका नाही. आणि तिसरी गोष्ट तिने नेटवर्किंगची केली, म्हणजे ती घरात बसून राहिली नाही. हो, आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण अशा परिस्थितीत एकटेपणा खूप खायला उठतो. खरंय. तिने तिच्या क्षेत्रातल्या जुन्या नव्या ओळखीच्या लोकांना संपर्क साधला, पण ती नोकरी मागायला गेली नाही बरं का. मग ती माहिती आणि सल्ला घ्यायला गेली. सध्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे, कोणत्या प्रकारच्या कौशल्यांना मागणी आहे, अशा गप्पांमधून तिला अनेक नवीन गोष्टी कळाल्या आणि तिचा आत्मविश्वासही वाढला. मला सर्वात जास्त आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की या संपूर्ण प्रक्रियेचा तिच्यावर काय परिणाम झाला. म्हणजे हे फक्त नवीन नोकरी शोधण्यापुरतं नव्हतं, नाही का? नाही, अजिबात नाही. काहीतरी जास्त खोलवर बदललं. एक्झॅक्टली. या आत्मशोधाच्या प्रक्रियेत तिला तिच्यातली एक सुप्त आवड पुन्हा सापडली. कोणती? लोकांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्याची. आणि त्यातूनच तिने स्वतःचा कन्सल्टिंग व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अरे वा. म्हणजे ज्या बदलाने तिची नोकरी घालवली त्याच बदलाने तिला उद्योजक बनवलं. तिने परिस्थितीला स्वतःवर नियंत्रण ठेवू दिलं नाही, तर परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. म्हणजे आयुष्याने तिला लिंबू दिलं तर तिने नुसतं सरबत नाही बनवलं, तर लिंबू सरबताची फ्रँचायझीज उभी केली. अगदी. तुम्ही अगदी बरोबर शब्दात मांडलंय. पण या सगळ्या कृतींमागे एक मोठी मानसिक शक्ती काम करत होती. ग्रंथानुसार तिने खुल्या हृदयाने आणि सकारात्मक मानसिकतेने बदलाला स्वीकारलं. हे खुलं हृदय म्हणजे नेमकं काय? कारण बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष अनुभवात ते कठीण असतं. इथेच गुरु एका खोल संकल्पनेकडे येतात. ते म्हणतात, या सगळ्याचा पाया आहे विश्वास. विश्वास. हो. जीवनाच्या प्रवाहावर आणि बदलण्याच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवणे. बदलाला विरोध करण्याऐवजी प्रवाहाबरोबर वाहणे शिकणे. हे प्रवाहाबरोबर वाहणे ऐकायला खूप आध्यात्मिक वाटतं. हो, वाटतं. याचा अर्थ निष्क्रिय होऊन सगळं नशिबावर सोडून देणं असा होतो का? अजिबात नाही. आणि हाच गैरसमज बहुतेक लोक करतात. मग नक्की काय अर्थ आहे? इथे प्रवाहाबरोबर वाहणे म्हणजे हातपाय सोडून देणे नाही. याची कल्पना करा की तुम्ही एका जहाजाचे कॅप्टन आहात. ठीक आहे. तुम्ही वाऱ्याची दिशा नाही बदलू शकत. ते तुमच्या नियंत्रणात नाही. ते स्वीकारणं म्हणजे समर्पण. पण तुम्ही तुमच्या जहाजाची शिडं त्या वाऱ्यानुसार ॲडजस्ट करू शकता, जेणेकरून तुम्ही इच्छित स्थळी पोहोचाल. अच्छा. शिडं ॲडजस्ट करणे ही सक्रियता आहे. यालाच गुरु सक्रिय समर्पण भाव म्हणतात. वा. हे उदाहरण एकदम स्पष्ट आहे. वारा स्वीकारणे हे समर्पण आणि शिडं ॲडजस्ट करणे ही सक्रियता. सुनीताने नेमकं हेच केलं. नोकरी जाणं हा वारा होता, जो तिच्या नियंत्रणात नव्हता. अगदी. पण त्यानंतर स्वतःची कौशल्य ओळखणं, नवीन गोष्टी शिकणं आणि लोकांशी बोलणं ही तिने ॲडजस्ट केलेली शिडं होती. अगदी बरोबर. आणि या प्रवासात तिला स्वतःमधल्या अशा आंतरिक शक्ती आणि लवचिकतेचा शोध लागला, जिच्याबद्दल तिला माहितीच नव्हतं. खरं आहे. कदाचित ती नोकरी करत राहिली असती तर तिलाही स्वतःची ओळख कधीच झाली नसती. तिच्यासाठी ते संकट एका वरदानासारखं ठरलं. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकू शकतो? जर आपल्याला 3-4 मुख्य गोष्टी काढायच्या असतील तर त्या काय असतील? मला वाटतं पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन. दृष्टिकोन. हो. बदलाकडे संकट म्हणून नाही, तर एक रणनीतिक संधी म्हणून पाहणं. डिफेन्सवरून ऑफेन्सवर येणं ही पहिली मानसिक उडी आहे. दुसरी गोष्ट मला वाटते ती कृतीची. फक्त विचार करत न बसता सुनीतासारखी छोटी छोटी पण ठोस पावलं उचलणं. हो. माहिती गोळा करणं, काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करणं, लोकांशी बोलणं, या कृतींमुळेच विचारांना बळ मिळतं. हो. आणि तिसरी गोष्ट या दोन्हींना जोडणारी आहे. ती म्हणजे सक्रिय समर्पण. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्याबद्दल चिंता करत बसण्यापेक्षा त्या स्वीकारून ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत
त्यावर आपली 100% ऊर्जा केंद्रित करणे. वाऱ्याची दिशा बदलण्याऐवजी शिळं अॅडजस्ट करण्यावर लक्ष देणे. अगदी. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे केवळ बाह्य यश नाही तर आंतरिक विकास सुद्धा होतो. हो. जसं सुनीताला स्वतःच्या क्षमतेचा शोध लागला. मला वाटतं अध्यात्म आणि व्यवहार यांची इतकी सुंदर सांगड क्वचितच बघायला मिळते. आणि हेच या मार्गदर्शनाचं सौंदर्य आहे. तत्वज्ञान सांगतं की विश्वास ठेवा आणि कृती सांगते की तयारी करा. आणि त्या परस्पर विरोधी नाहीत. खरंच आजच्या या चर्चेतून बदलाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. जी भीती वाटायची त्या जागी आता एक प्रकारचं कुतूहल आणि उत्साह जाणवतोय. जाता जाता एक शेवटचा विचार ऐकायला आवडेल. नक्की. या स्रोतामध्ये नोकरी जाण्यासारख्या आपल्यावर लादल्या गेलेल्या बदलांबद्दल सांगितले आहे. हो, जो बदल आपण निवडला नव्हता. बरोबर. तो आपल्यावर आला, पण आपण स्वतःहून निवडलेल्या बदलांबद्दल काय? जसे की नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन शहरात स्थायिक होणे. अच्छा, म्हणजे जेव्हा अनिश्चितता आपण स्वतः निर्माण करतो. हो, तेव्हाही समर्पण, विश्वास आणि कृतीची ही चौकट लागू होते का? की तो अनुभव काहीसा वेगळा असतो? कारण तेव्हा आपण परिस्थितीला दोष देऊ शकत नाही. ती निवड आपली स्वतःची असते. यावर विचार करायला हरकत नाही.